तुम्ही पण नक्की बनवून बघा। नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी पिझ्झा कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पिझ्झा बनवण्यासाठी मी इथे लागणारे साहित्य घेतलेले आहे। रेडीमेड पिझ्झा बेस आणलेला आहे बघा, असा बेकरीमध्ये मिळतो। आणि 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि 2 ढोबळी मिरची। इथे शेजवान चटणी घेतलेली आहे, चीज घेतलेला आहे खिसून, इथे घेतलेला आहे मेयोनीज। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची कच्चं नाही टाकणार आहे त्याच्यामध्ये। कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची मी कच्चं टाकणार नाही, थोडंसं तेलामध्ये फ्राय करून टाकणार आहे। मी इथे कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे आणि आता आपण प्रथम कांदा भाजून घेऊया। 2 मिनिट कांदा आपला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे बघा। कांदा आपला भाजला आहे, आता आपण काढून घेऊया। आपण ढोबळी मिरची भाजून घेऊया 2 मिनिटं। थोडंसं तेल टाकायचं आहे, जास्त तेल झालं तर आपल्या शेजवान चटणीमध्ये पण तेल असतं, त्याच्यामुळे भरपूर तेल सुटतं। ह्याच्यामध्येच टोमॅटो टाकून आपण 2 मिनिट चांगला भाजून घेऊया। टोमॅटो 2 ते 3 मिनिट आपण चांगला परतून घ्यायचा आहे। चांगली भाजली आहे बघा। आता आपण ह्याच्यामध्ये भाजलेला कांदा पण मिक्स करून घेऊया। कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची आपण चांगली भाजून घेतली आहे बघा। कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची आपण सगळे मिक्स करून घेतलं आहे बघा। कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची चांगली भाजली आहे। याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊया 2 चमचे शेजवान चटणी, चांगलं मिक्स करून घेऊया। कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची चांगलं भाजून घेतल्यामुळे टेस्ट छान येते आपल्या पिझ्झ्याची। आता आपण गॅस बंद करूया। पिझ्झ्याला असं आपण मेयोनीज लावून घेऊया, इकडे लावून घ्यायचं आहे बघा। मेयोनीज लावून झालेला आहे, आता आपण ह्याच्यावर लावून घेऊया शेजवान चटणी। शेजवान चटणी पण आपण सगळीकडे असं लावून घ्यायची आहे बघा। शेजवान चटणी आपण सगळीकडे अशी लावून घेतलेली आहे बघा पिझ्झा बेसला। बघा मी एका बेसला अशी लावून घेतलेली आहे, दुसऱ्या पण बेसला आपण अशीच लावून घ्यायची आहे। ह्याच्यावर टाकून घेऊया थोडंसं चीज मी खिसून घेतलेला आहे। चीज पण सगळीकडे आपण लावून घेतलं आहे। आता आपण कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची आपण सगळीकडे लावून घ्यायची आहे। कांदा, टोमॅटो भाजून घेतल्यामुळे मुलं आवडीनं खातील, कच्चं टाकलं तर मुलं खात नाहीत बघा, त्याच्यामुळे आपण भाजून लावायचं। आता ह्याच्यावर टाकून घेऊया चीज। मी इथे एक पॅन घेतलेला आहे, आता पॅनला आपण सगळीकडून बटर लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे बटर नसलं तर तुम्ही तेल सुद्धा लावून घेऊ शकता। असं बटर लावून घेतलंय बघा। आता आपण ह्याच्यावर पिझ्झा बेस असा ठेवायचा आहे। याच्यावर झाकण ठेवून मध्यम गॅसवर आपण 5 ते 6 मिनिट ठेवायचं आहे। 2 मिनिटांनी मध्येच आपण उघडून बघायचं आहे बघा। बारीक गॅसवर आपण ह्याला ताट झाकून 5 मिनिट शिजवायचं आहे आणि 2 मिनिटांनी आपण एकदा चेक करायचं आहे। मिनिट झालेलं आहे, मी मध्ये त्याला 2 मिनिटांनी एकदा हे करून घेतलं होतं। छान पिझ्झा बेस आपला झाला आहे बघा, छान झाला आपला पिझ्झा बघा। गरमागरम पिझ्झा आपला खाण्यासाठी रेडी आहे बघा। आपला पिझ्झा असा आपण कट करून घेऊया, छान कुरकुरीत झाला आहे बघा, किती मस्त झाला आहे आपला पिझ्झा।